मंडळी, मुंबईच्या दिंडोशी संतोषनगर भागात एका त्रिशूळ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी दिनांक 5 एप्रिलला ही यात्रा संतोषनगर भागातून हळूहळू पुढे सरकत होती. मात्र या भक्ती आणि आनंदाच्या वातावरणाला अचानक हिंसेचं ग्रहण लागायला सुरुवात होते. एका किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात होतं आणि पाहता पाहता दोन गट एकमेकांसमोर उभे राहतात. काही क्षणांपूर्वी जिथं आनंदाच्या घोषणा होत्या, तिथं आता संतापाच्या किंकाळ्या आणि आरडाओरडा ऐकू यायला लागतो. एका क्षणात संतोषनगरच्या गल्ल्यांमध्ये दगडफेक सुरू होते आणि यात्रेच्या आनंदाला भीतीचं सावट पसरतं. म्हणजे ही घटना आहे मुंबईच्या गोरेगावच्या दिंडोशी भागातील. काल उत्तर भारतीय हिंदू बांधवांनी आयोजित केलेल्या त्रिशूळ यात्रेमध्ये काही हल्लेखोरांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या यात्रेला गालबोट लागल्याचं बोललं जात आहे. म्हणजे गोरेगावच्या दिंडोशी भागात हा राडा नेमका का झाला, त्यानंतर महानगरपालिकेच्या आदेशानंतर काय हालचाल करण्यात आली, ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी. मंडळी, मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी परिसरात असलेल्या संतोषनगरमध्ये घडलेला हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर आणि प्रशासकीय दृष्ट्या वेगवान हालचालींचा ठरलाय. याची सुरुवात एका किरकोळ वादातून झाली असली तरी त्याचे पडसाद मात्र खूप मोठ्या कारवाईत उमटले आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास संतोषनगर परिसरातून शोभायात्रा सुरू होती. सुरुवातीला एका किरकोळ कारणावरून दोन जणांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर सगळ्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू या भांडणाला हिंसक वळण मिळू लागलं. त्यानंतर संतोषनगर मधील गजबजलेल्या या गल्लीत अचानक दोन गट आमने सामने आले, ज्याचं रूपांतर पाहता पाहता एका मोठ्या राड्यात झालं. त्यामुळे या वादाचं मूळ कारण हे मिरवणुकी दरम्यान झालेली घोषणाबाजी किंवा दगडफेक असल्याचं सांगितलं जात आहे. या गोंधळामुळे कालपासून या परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या राड्यामुळे नंतर लोक आपली दुकानं बंद करून पळू लागले. नंतर तिथं उपस्थित असलेल्या काही दंगेखोरांनी गाड्यांचं, दुकानांचं तसेच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसायला लागली. त्यानंतर दिंडोशी पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाढता जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. तसेच रात्रीतूनच काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मात्र या राड्यानंतर प्रशासनाने केवळ पोलीस कारवाईवर न थांबता एक मोठा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर सोमवार सकाळ होताच मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठा पोलीस फौजफाटा बुलडोझरसह संतोषनगर परिसरात दाखल झाला. या कारवाईची पूर्वकल्पना नसल्यानं परिसरात पुन्हा एकदा खळबळ सुरू झाली. परंतु प्रशासनाने कोणताही वेळ न घालवता ज्या भागातून राड्याला सुरुवात झाली होती किंवा जिथं अतिक्रमण जास्त होतं अशा अनधिकृत दुकानांवर आणि हल्लेखोरांच्या घरापासून सुरुवात केली. कारण तिथल्या स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्या हल्लेखोरांच्या घरात इल्लीगल गांजा, ड्रग्ज, कोकेनचा व्यवसाय चालायचा. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामाच्या आड गुन्हेगारी प्रवृत्ती फुफवत चालली आहे असा दावा प्रशासनानं केला आणि त्या हल्लेखोरांचं घर पाडण्यास सुरुवात केली. एका बाजूला पोलिसांकडून दंगलखोरांचा शोध घेतला जात होता, तर दुसऱ्या बाजूला महापालिकेकडून ही बुलडोझर कारवाई सुरू राहिल्यामुळं परिसरात एक प्रकारचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून दिसून आला. अनेक दुकानदारांनी यावेळी आपली कागदपत्र दाखवण्याचा किंवा कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता रस्त्यावरील अडथळे दूर करण्यावर भर दिला. त्यानंतर या घटनेचे व्हिडिओज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल व्हायला लागले. त्यात आपल्याला पडलेली दुकानं आणि तैनात असलेला मोठा पोलीस बंदोबस्त स्पष्टपणे दिसतोय. त्यासोबतच सध्या या भागात संचारबंदी सारखी परिस्थिती नसली तरी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे, जेणेकरून पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या घटनास्थळी भेट दिली आणि ज्या ठिकाणी हा राडा झाला तिथं हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली आणि सगळेजण हनुमान चालीसा म्हणू लागले. त्यानंतर सोमय्या यांनी या राड्यामागं काही विशिष्ट प्रवृत्तींचा हात असल्याचा आरोप केला असून अशा अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महापालिकेच्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. एकीकडं नागरिक या कारवाईचं स्वागत करत आहेत कारण रस्ते मोकळे झाले आहेत, तर दुसरीकडं ज्यांचं नुकसान झालंय त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना चाप लावण्यासाठी अशा प्रकारची कडक पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत सामान्य मुंबईकर व्यक्त करत आहेत. रविवारी रात्री झालेल्या या दगडफेक आणि हाणामारीच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या तरुणांवर दंगल घडवणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यातील अनेक आरोपी हे स्थानिक गुन्हेगारीमधील असून सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडिओच्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही काही संशयित फरार असून त्यांच्यासाठी पथकर रवाना करण्यात आली आहेत. या घटनेला सगळ्यात धक्कादायक वळण तर तेव्हा मिळालं जेव्हा या राड्यात सामील असलेल्या काही हल्लेखोरांच्या घरांची आणि अड्ड्यांची झडती घेण्यात आली. या दरम्यान काही घरांमध्ये ड्रग्ज, गांजा सापडल्याची माहिती समोर आली आहे. दिंडोशी पोलिसांनी याला दुजोरा देताना सांगितलं की तपासादरम्यान काही आरोपींच्या ताब्यातून संशयास्पद पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत, ज्या प्राथमिक तपासात मेफेड्रोन किंवा गांजा असल्याचा संशय आहे. यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की या राड्यामागे केवळ दोन गटांमधला वाद नसून अंमली पदार्थांच्या व्यवसायातून निर्माण झालेली टोळी युद्ध किंवा नशेच्या अंमलाखाली केलेला हा हिंसाचार असू शकतो. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस प्रशासनानं आपलं मत अत्यंत स्पष्टपणे मांडलंय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दिंडोशी आणि संतोषनगर सारख्या दाट लोकवस्तीच्या भागात काही तरुण गुंड स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनधिकृत बांधकाम आणि अंमली पदार्थांची विक्री हे या हिंसेचं मुख्य कारण आहे. म्हणूनच आम्ही केवळ अटक करून थांबणार नाही, तर या गुन्हेगारांचा आर्थिक कणा असलेले त्यांचे इल्लीगल धंदेही उद्ध्वस्त करू. त्यासोबत हा राडा पूर्वनियोजित नसला तरी क्षुल्लक वादाला मोठं रूप देऊन दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता, जो मोडीत काढणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरीकडे तिथल्या स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचं संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. तिथल्या राहणाऱ्या लोकांचं म्हणणं असं आहे की गेल्या काही महिन्यांपासून संतोषनगर परिसरात अंमली पदार्थांची विक्री उघडपणे चालत होती. लहान मुलं आणि तरुण पिढी या विळख्यात अडकत चाललेली आहे. स्थानिक महिलांनी तर असा आरोप केलाय की या परिसरात रात्रभर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर असतो, ज्यामुळे सामान्य माणसाला घराबाहेर पडणं कठीण झालंय. हा राडा तर केवळ ठिणगी होती, पण आम्ही रोज दहशतीच्या सावलीत जगत आहोत, अशी भावना एका ज्येष्ठ नागरिकानं व्यक्त केली. त्यामुळे महापालिकेनं केलेली ही तोडक कारवाई उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीकाही काही रहिवाशांनी केली आहे. परंतु रस्ते मोकळे झाल्यामुळं आणि गुन्हेगारांचे अड्डे तुटल्यामुळं अनेकांनी सुटकेचा निश्वासही टाकलाय. एकूणच दिंडोशीतील हे प्रकरण आता केवळ दोन गटातलं भांडण उरलेलं नसून ते ड्रग्ज रॅकेट आणि अनधिकृत अतिक्रमणांच्या मोठ्या जाळ्याशी जोडलं गेलंय. पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत, तर रहिवाशांनी आता पोलिसांकडे कायमस्वरूपी पोलीस चौकी आणि वाढीव गस्तीची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचा राडा पुन्हा होणार नाही आणि परिसर सुरक्षित राहील. बाकी मंडळी, संतोषनगर भागात झालेल्या या राड्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? प्रशासनानं योग्य कारवाई केली का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.